रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्याकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. 21 ऑक्टोबर 2025 म्हणजेच मंगळवारी आपण सर्वजण दिवाळीतील लक्ष्मीपूजन करणार आहोत. वर्षातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी आणि दिवाळीतील सर्वात मोठा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. लक्ष्मीपूजन जर आपल्याला विधिवत करायचं असेल तर आपल्याला गुरुजी किंवा ब्राह्मण असावे लागतात, परंतु प्रत्येक वेळी किंवा सर्वांनाच या दिवशी ब्राह्मण किंवा गुरुजी मिळणं शक्य नाही. त्यामुळेच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या घरीच अगदी शुद्ध भावाने लक्ष्मीपूजन कसं करायचं, कोणतेही संस्कृतमधले मंत्र स्तोत्र न म्हणता अगदी आपल्याला सोप्या मराठी भाषामध्ये आपण महालक्ष्मीची पूजा अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कशी करू शकतो हे दाखवणार आहोत. तर त्यासाठी पूजा करताना गुरुजी जे मंत्र म्हणतात ते संस्कृतमधले असतात आणि आपल्या सर्वांनाच ते म्हणणं शक्य नाही किंवा वाचून जरी म्हणायचं म्हटलं तरी देखील उच्चार स्पष्ट होत नाहीत. तर अशा वेळेस तेच आपण आपल्या बोलीभाषेमध्ये मराठी भाषेमध्ये विधिवत पूजा कशी करावी तर ते पाहणार आहोत. कारण की देव हा भक्तीचा भुकेला असतो. आपण किती शुद्ध अंतःकरणाने मनापासून ही पूजा करतोय हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आपला भाव सर्वात जास्त महत्त्वाचा आहे. कोणीही असेल तरी त्यांनी मनामध्ये श्रद्धा ठेवावी, मनामध्ये भाव ठेवावा. कोणतीही पूजा आपण अगदी मनापासून केली तर ती देवापर्यंत नक्कीच पोहोचते. चला तर मग मी सर्वांना जमेल अशी साधी सोपी परंतु विधिवत लक्ष्मीपूजन कसं करायचं तर ते दाखवणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. पूजा करण्यापूर्वी आपल्याला ज्या ठिकाणी लक्ष्मीपूजनाची पूजा मांडायची आहे तिथली जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. त्या ठिकाणी आपल्याला संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे. त्यामुळे आपलं घर जे आहे तर ते पवित्र आणि शुद्ध होत असतं. त्या जागेचं देखील शुद्धीकरण होत असतं. तुम्हाला जी काही सजावट करायची असेल तर ती देखील तुम्ही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर फक्त माता लक्ष्मीचे मुख पूर्व किंवा पश्चिम दिशेला येईल अशा पद्धतीने आपल्याला जागा निवडायची आहे. हे लक्ष्मीपूजन आपण सायंकाळी शुभमुहूर्तावरती करत असतो. हे लक्ष्मीपूजन करत असताना आपल्या घरामध्ये स्वच्छता शांतता पाहिजे. घरातील सगळ्या लाईट्स आपल्याला लावायच्या आहेत. घराबाहेर लाईट्स लावायच्या आहेत. घराबाहेर तुम्ही दिव्याची सजावट करू शकता. दरवाजा खिडक्या आपल्याला उघड्या ठेवायच्या आहेत. लक्ष्मीपूजन करताना आपलं मन शांत ठेवायचं आहे. ही पूजा कोणीही करू शकतं. स्त्री किंवा पुरुष ही पूजा करू शकतात किंवा जोडीने पण ही पूजा जी आहे तर ती तुम्ही करू शकता. ज्या ठिकाणी पूजा करणार आहे तिथे एक स्वस्तिक काढायचं आहे. त्यावरती पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे. चौरंगावरती शक्यतो नवीन लाल रंगाचं वस्त्र टाकायचं आहे. माता लक्ष्मीला लाल रंग हा अतिशय प्रिय आहे आणि चौरंगावरती एका तांदळाने स्वस्तिक काढून त्यावरती हळदी कुंकू वाहून माता लक्ष्मीची स्थापना जी आहे तर ती करायची आहे. आपण माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती काही पण ठेवू शकतो. माता लक्ष्मीच्या दोन्ही बाजूस आपल्याला 2 समई ठेवायच्या आहेत. लक्ष्मी पूजनामध्ये समईचा पण एक मान असतो. त्यानंतर स्वच्छ पाण्यामध्ये एक फूल बुडवून आपल्याला पूजेच्या सर्व साहित्यावरती पूजेच्या जागेवरती त्यासोबतच स्वतःवरती आसनावरती सगळीकडे शिंपडायचं आहे. त्यामुळे सर्वांची शुद्धी होते. ही पूजा आपण सायंकाळी करत असतो. त्यामुळे माता लक्ष्मीची पूजा करण्याआधी आपल्याला तुळशीचं पूजन करून घ्यायचं आहे. तुळशीला देखील हळदी कुंकू अक्षदा फुले वाहायचे आहेत. धूप दीप ओवाळायचं आहे. तुळशीचं पूजन झाल्यानंतर मग आपण माता लक्ष्मीचं पूजन करू शकतो. सर्वात आधी दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे. समई किंवा दिवा लावून घ्यायचा. त्याला हळदी कुंकू अक्षदा एक फूल व्हायचं आहे. त्यानंतर नमस्कार करायचे. स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योती नमस्तुते या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. त्यानंतर आपण आचमन करून घेणार आहोत. आपल्या मनाच्या आणि शरीराच्या शुद्धीसाठी आचमन करणं गरजेचं आहे. त्यासाठी डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घेऊन ते प्यायचं आहे. त्यानंतर ओम केशवाय नमः. दुसऱ्या वेळेस पळीभर पाणी घेऊन ते प्यायचं आहे. ओम नारायणाय नमः. तिसऱ्या वेळेस देखील आपल्याला उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घेऊन ते प्यायचं आहे. ओम माधवाय नमः. आणि चौथ्या वेळेस आपल्याला उजव्या हातातील पाणी खाली तामणामध्ये सोडायचं आहे. ओम गोविंदाय नमः. यानंतर आपल्याला शरीराची आणि मनाची आंतरबाह्य शुद्धता व्हावी आणि आपली पूजा चांगली व्हावी यासाठी आचमन केलं जातं. यानंतर आपण संकल्प करायचा आहे. आपल्या उजव्या हातामध्ये 2 पळी पाणी हळदी कुंकू अक्षदा एक फूल घ्यायचं आहे आणि संकल्प करायचा आहे. संकल्प करणे म्हणजे लक्ष्मीच्या पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपण कोणत्या उद्देशाने कोणत्या कामासाठी ही पूजा करतोय हे स्पष्टपणे सांगितलं जातं. तर म्हणायचं आहे की आम्ही श्री विष्णूंचे स्मरण करून आज दिनांक 21 ऑक्टोबर 2025 रोजी तुम्ही ज्या वेळेला पूजा करताय तर ती वेळ सांगायची आहे. मी माझ्या कुटुंबासहित आम्ही सर्वजण मिळून
तुझी पूजा करत आहोत. आमच्या घरामध्ये लक्ष्मीने स्थिर वास करावं. सर्व कार्याच्या सिद्धीसाठी, आयु आरोग्यासाठी, सुख समृद्धीसाठी, ऐश्वर्य भरभराटीसाठी, धनधान्याला बरकत यावी यासाठी आम्ही पूजा करत आहोत. तर हे सर्व काही आम्हाला लाभू दे. तुझी अखंड कृपा आमच्या घरात राहावी यासाठी आम्ही दरवर्षाप्रमाणेच आजही या ठिकाणी लक्ष्मीपूजन करत आहोत असं म्हणून आपल्याला उजव्या हातातील पाणी खाली तामणामध्ये सोडायचं आहे. आणि तुमची अजून वेगळी काही इच्छा असेल तर ती पण तुम्ही यावेळेस बोलू शकता. यानंतर आपल्याला कलश स्थापना करून घ्यायची आहे. तर कलश माता लक्ष्मीच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे. तांदळाची रास करायची आहे किंवा तुम्ही तांदळाने स्वस्तिक काढू शकता. अष्टदल कमल देखील तुम्ही काढू शकता किंवा एखाद्या प्लेटमध्ये तांदूळ भरून त्यामध्ये देखील तुम्ही कलश स्थापना करू शकता. तांदळावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचा एक कलश स्थापन करणार आहोत. त्यामध्ये 80% शुद्ध पाणी भरून घ्यायचं आहे. कलशावरती आपल्याला ओल्या गंधाने स्वस्तिक आणि 5 नाम देखील घालायचे आहेत. त्या कलशामध्ये आपल्याला हळदी कुंकू, अक्षता, एक सुपारी, एक नाणं, फूल, दुर्वा टाकायची आहे. त्यावरती तुम्हाला 5 विड्याची किंवा आंब्याची पाने लावायची आहेत आणि त्यावरती नारळाची शेंडी वरत्या बाजूने येईल अशा पद्धतीने नारळ जो आहे तर तो ठेवायचा आहे. आता यानंतर सर्वात आधी आपण सर्व देवी देवतांना स्नान घालून घेणार आहोत, म्हणजे अभिषेक करणार आहोत. तर प्रथम गणपती बाप्पांची मूर्ती तामणामध्ये घ्यायची आहे. त्यावरती शुद्ध पाण्याचा, पंचामृताचा, पुन्हा एकदा शुद्ध पाण्याचा अभिषेक करायचा आहे. ओम श्री महागणपते नमः शुद्धोदक स्नानम समर्पयामि. ओम श्री गणपते नमः पंचामृतम स्नानम समर्पयामि. शुद्धोदक स्नानम समर्पयामि. हेच आपण मराठीमध्ये म्हणू शकता. गणपती बाप्पा, आम्ही आता तुम्हाला शुद्ध पाण्याने, पंचामृताने, पुन्हा पाण्याने आपण स्नान घालत आहोत. ओम गणपते नमो नमः. ओम गणपते नमो नमः असं तुम्ही म्हणू शकता. शेवटच्या पळीमध्ये आपल्याला हळदी कुंकू, अक्षदा, फूल वाहायचं आहे आणि शुद्धोदक स्नानम समर्पयामि म्हणून आपल्याला 2 वेळा पाणी सोडायचं आहे. त्यानंतर मूर्ती आपल्याला स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून घेऊन विड्याची, त्यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती आपल्याला तामणामध्ये फुलांचं किंवा अक्षतांचं आसन ठेवून त्यावरती ठेवायचे. शुद्ध पाण्याने, परत पंचामृताने, परत पाण्याने आपल्याला अभिषेक घालायचा आहे. ओम महालक्ष्मी नमः शुद्धोदक स्नानम समर्पयामि. पंचामृतम स्नानम समर्पयामि. ओम श्री महालक्ष्मी नमः शुद्धोदक स्नानम समर्पयामि असं आपल्याला म्हणायचं आहे. किंवा तुम्ही महालक्ष्मीच्या मंत्राचा जप करत देखील तुम्ही महालक्ष्मीच्या मूर्तीवरती अभिषेक करू शकता. महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकता. याच वेळेस तुम्ही श्री सूक्तमचं पठण देखील करू शकता किंवा महालक्ष्मीचा कोणताही तुम्ही मंत्र यावेळेस म्हणू शकता. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः हा मंत्र देखील खूप प्रभावी आहे. तो मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता. यानंतर भगवान कुबेरांचं देखील पूजन करायचं आहे. कुबेरांचा फोटो असेल, मूर्ती असेल तर ती तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही प्रतिकात्मक सुपारी घेऊ शकता. तामणामध्ये अक्षदांचं, फुलांचं आसन द्यायचं आहे. त्यावरती कुबेरांची मूर्ती ठेवायची आहे. भगवान कुबेरांना देखील प्रथम पाण्याने, पुन्हा पंचामृताने, पुन्हा पाण्याने स्नान घालायचं आहे. ओम श्री कुबेराय नमः या मंत्राचा जप करायचा. त्यानंतर मूर्ती जी आहे तर ती स्वच्छ करून घ्यायची आहे. शेवटी आपल्याला सर्व देवी देवतांची आणि आपल्या कुलदेवताची म्हणून आपल्याला एक सुपारी जी आहे तर ती स्थापन करायची आहे. त्यासाठी अक्षदांचं, फुलांचं आसन द्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला कुलदेवतेची म्हणून एक सुपारी ठेवायची आहे. त्यावरती प्रथम पाण्याने, पुन्हा पंचामृताने, परत पाण्याने स्नान घालायचं आहे. स्नान घालत असताना तुम्ही कुलदेवतेचं स्मरण करू शकता किंवा ओम श्री कुलदेवताय नमः असं देखील तुम्ही म्हणू शकता. यानंतर जी सुपारी आहे तर ती स्वच्छ कोरडी करून घ्यायची आहे. तर सर्व देवी देवतांना पहिल्यांदा आपण अभिषेक घालून घेतलेला आहे. यानंतर आपण माता लक्ष्मीचा एक फोटो ठेवलेला आहे, त्याला हार देखील घालून घेतलेला आहे. तुम्ही फोटो ठेवू शकता किंवा फक्त कलश ठेवला तरी देखील चालेल. फोटो असेल तर ठेवा. त्यावरती तुम्हाला फुलाच्या मदतीने पहिल्यांदा पाण्याने, परत पंचामृताने, पुन्हा पाण्याने अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर फोटो जो आहे तर तो स्वच्छ आपल्याला कोरडा करून घ्यायचा आहे. तर इथे मी असा गणपती बाप्पा, महालक्ष्मी आणि सरस्वती माता असलेला फोटो घेतलेला आहे. तुम्ही गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मी किंवा माता लक्ष्मीचा फक्त फोटो असेल तर तो घेऊ शकता किंवा भगवान विष्णू म्हणजे सत्यनारायणाचा आणि माता लक्ष्मीचा फोटो असेल तर तो देखील. फोटोमधील सर्व देवी देवतांना देखील हळदी कुंकू, अक्षता, फूल वाहून घ्यायचं आहे. यानंतर 4 ठिकाणी आपल्याला जोडविड्याची पाने ठेवायची आहेत. जोडविड्याची पाने ठेवत असताना देठ देवाकडे आणि टोक आपल्याकडे अशा प्रकारे पाने ठेवायचे. प्रत्येक पानावरती आपल्याला अक्षता घालून घ्यायच्या आहेत, हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. त्यावरती आपण अभिषेक घातलेल्या देवी देवतांच्या मूर्त्या स्थापन करणार आहोत. पहिल्या विड्याच्या पानावरती आपल्याला गणपती बाप्पा म्हणजे आपले आराध्य दैवत श्री गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे. गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला पहिल्या विड्याच्या पानावरती ठेवायची आहे. गणपती बाप्पांना पहिल्यांदा हळदी कुंकू, गंध, पुष्प, अक्षता वाहायच्या आहेत.
कापसाचं वस्त्र फूल वाहून घ्यायचं आहे, अक्षदा वाहून घ्यायची आहे. त्यानंतर दुसऱ्या विडेच्या पानावरती माता लक्ष्मीची मूर्ती स्थापन करायची. माता लक्ष्मीला हळदी, कुंकू, अक्षदा, त्यानंतर एक फूल व्हायचं आहे, कापसाचं वस्त्र व्हायचं आहे. त्यानंतर तिसऱ्या विडेच्या पानावरती आपण श्री कुबेरांची पूजा करून घेणार आहोत. तर धनाची देवता कुबेरांची पूजा करत असताना भगवान कुबेरांना हळदी, कुंकू, अक्षदा, कापसाचं वस्त्र, एक फूल व्हायचं आहे. शेवटच्या विड्याच्या पानावरती आपल्याला कुलदेवताची म्हणून सुपारी ठेवायची आहे. हळदी, कुंकू, अक्षदा व्हायची, फूल, कापसाचं वस्त्र देखील व्हायचं आहे. सर्व देवदेवतांची पूजा करत असताना त्या देवतांचे मंत्र आपल्याला म्हणायचे आहेत किंवा तुम्ही टीव्हीवरती, फोनवरती देखील लावू शकता. यानंतर कळशाची पूजा करून घेणार आहोत. कळशाला हळदी, कुंकू, अक्षता व्हायचं आहे, फूल व्हायचं आहे, कापसाचं वस्त्र, फुलांचा गजरा देखील तुम्ही घालू शकता. ओम कलश देवताभ्यो नमः नमस्कार करायचा. त्यानंतर 5 मातीचे सुगड किंवा जी मातीची बोळकी असतात तर ती आपल्याला घ्यायची. तुम्ही वाट्या देखील घेऊ शकता आणि त्यावरती आपल्याला सर्व धान्यांची पूजा करून घ्यायची. त्यामध्ये तुम्ही प्रामुख्याने लाह्या, बत्ताशे, त्यानंतर नाणी, तांदूळ आणि धने अशा वस्तू तुम्ही भरू शकता. याशिवाय तुम्ही धान्य देखील भरून घेऊ शकता. 5 किंवा 7 आपल्याला धान्य जी आहे तर ती यामध्ये भरायची आहेत किंवा 7 सुगड पूजायची आहेत. हळदी, कुंकू, अक्षता, फूल वाहून घ्यायचं आहे. या धान्यामध्ये धान्यांची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये धन आणि धान्य कधीही कमी पडत नाही. आपल्या घरामध्ये समृद्धी वाढते. यानंतर लक्ष्मी पूजनामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे झाडू. झाडूला माता लक्ष्मी स्वरूप समजून आपण या दिवशी पूजा करायची आहे. अक्षदांचं आसन ठेवून त्यावरती माता लक्ष्मी स्वरूप झाडू आपल्याला ठेवायचं आहे. झाडूवरती हळदी, कुंकू, अक्षदा, एक फूल व्हायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला झाडूची देखील पूजा करून घ्यायची आहे. या दिवशी झाडूच्या पूजेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. यानंतर तुमच्या घरामध्ये जे काही धन म्हणजे जे काही दागिने असतील, सोन्याचे दागिने, अलंकार असतील तर त्या अलंकाराची देखील पूजा या दिवशी केली जाते. त्यासाठी लक्ष्मी स्वरूप समजून आपण सोन्याच्या दागिन्याची देखील पूजा करून घ्यायची. हळदी, कुंकू, अक्षता, फूल वाहून घ्यायचा. अशा प्रकारे आपल्याला पूजा करून घेतल्यानंतर नैवेद्य आपल्याला दाखवून घ्यायचा आहे. पाण्याने भरीव चौकोनी मंडल करायचं, त्यावरती नैवेद्य ठेवायचा आहे. नैवेद्यामध्ये जो तुम्ही फराळाचा नैवेद्य बनवलेला असेल तर तो घ्यायचा आहे. शिवाय तुम्ही घरामध्ये जे काही ड्रायफ्रूट्स असतील किंवा जे काही मिठाई तुम्ही आणली असेल किंवा 5 फळे आणली असतील, जे काही तुम्ही नैवेद्यासाठी आणलेलं आहे तर ते आपण नैवेद्य म्हणून मांडायचं आहे. त्यानंतर 3 वेळा पाणी फिरवायचं आहे. नैवेद्यम समर्पयामी असं आपल्याला 3 वेळा म्हणायचं आहे. अशा प्रकारे नैवेद्य आपण दाखवून घेणार आहोत. यानंतर लक्ष्मी मातेसमोर आपल्याला एक विडा देखील ठेवायचा आहे. जोड विड्याचं पान घ्यायचं, त्यावरती खारी, खोबरं, हळकुंड, सुपारी, 1 रुपयाचं नाणं ठेवायचं. त्यावरती हळदी, कुंकू, थोड्याशा अक्षदा देखील व्हायच्यात, एक फूल व्हायचं आहे. अशा प्रकारे विडा देखील आपण पूजून घ्यायचा आहे. लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये एक विडा आवर्जून ठेवा. त्यानंतर आपल्याला या दिवशी धनाची म्हणजे पैशाची देखील पूजा करायची आहे. अक्षदांचं आसन द्यायचं, त्यावरती तुमचे जे काही पैसे तुम्ही पूजणार आहात तर ते पैसे ठेवायचे आहेत. पैशांवरती देखील हळदी, कुंकू, अक्षदा, फूल व्हायचं आहे. अशा प्रकारे धनाची, धान्याची पूजा लक्ष्मी पूजनाला केली जाते. या दिवशी तुम्ही वही पूजन देखील करू शकता. तुमच्या हिशोबाच्या वह्या असतील तर त्या देखील पूजेमध्ये मांडून त्याचं देखील सरस्वती म्हणून पूजन आपल्याला करायचं आहे. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लाह्या बतास्याचा नैवेद्य दाखवण्याला देखील अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. या दिवशी लाह्या बतास्याचा नैवेद्य तुम्ही आवर्जून दाखवायचा आहे. यासोबतच आपल्याला जे काही तुम्ही लाह्या किंवा धने जे काही घेतले असतील पूजेसाठी तर ते थोडे थोडे आपल्याला सर्व पूजेमध्ये आवर्जून व्हायचे आहेत. 21 ऑक्टोबर 2025 म्हणजेच मंगळवारी सायंकाळी 6:10 ते रात्री 8:40 तुम्ही ही काही लक्ष्मीची पूजा आहे तर ती करू शकता. तयारी अगोदर करून घ्यायची आणि योग्य त्या वेळेमध्ये शुभ मुहूर्तावरती तुम्हाला ही जी पूजा आहे तर ती करायची आहे. कारण की शुभ मुहूर्तावरती केलेली पूजा जी आहे तर त्याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं. यानंतर आपल्याला घंटा वाजवून घ्यायची आहे, धूप ओवाळून घ्यायचं आहे, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. घरातील सर्वांनी मिळून या दिवशी आरती करून घ्यायची आहे. गणपती बाप्पांची आरती करायची, महालक्ष्मीची आरती करायची किंवा तुम्ही दुर्गे दुर्गट भारी ही आरती करू शकता. घालिंग लोटांगण प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तुम्हाला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घालायची आहे. मंत्र पुष्पांजली व्हायची आहे. सर्वात शेवटी आपण सर्वांनी मिळून क्षमा प्रार्थना करायची आहे की मी ही जी मनोभावी पूजा केलेली आहे त्यामध्ये चुकून माझ्याकडून एखादी चूकभूल झाली असेल तर मला क्षमा कर अशी माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे. योग्य त्या पद्धतीने आपण ही पूजा करायची आहे. माता लक्ष्मीला तुमची इच्छा सांगायची आहे, प्रार्थना करून नमस्कार करायचा आहे. तुम्ही जी पूजेमध्ये घंटा घेतली ती देखील आपल्या डाव्या हाताला येईल अशा प्रकारे आपण घंटा ठेवायची आहे. हळदी, कुंकू, अक्षदा आपल्याला घंटेला व्हायचे आहेत, फूल व्हायचं आहे.
अशा पद्धतीने तुम्ही दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन नक्कीच करा. आपल्या घरामध्ये कधीच कशाचीही कमतरता भासणार नाही. माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद जर आपल्याला प्राप्त झाला तर नेहमीच घरामध्ये सर्व गोष्टींची भरभराट होत असते. आरोग्य, आनंद, वैभव, ऐश्वर्य प्राप्त होत असतं. त्यामुळे ही पूजा अशा पद्धतीने विधिवतच करा. कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. माझ्याकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.